नमस्कार. माहितीचा अधिकार म्हणजे आपला आर-टी-आय. आपल्या लोकशाहीचा एक खूप महत्त्वाचा भाग. पण तुम्हाला माहिती आहे का की अलीकडेच यात एक छोटासा, अगदी वरवर पाहता क्षुल्लक वाटणारा बदल झालाय, ज्याचे परिणाम मात्र खूप मोठे असू शकतात. आज आपण याच बदलाच्या आत डोकावून पाहणार आहोत. झाले काय की कायद्यातून काही शब्द अक्षरशः गायब झाले आहेत, पण या काही शब्दांच्या अदलाबदलीमुळे माहिती मिळवण्याचा आपला हक्क अधिक मजबूत झालाय की कमकुवत? चला याचं उत्तर शोधूया. हा सगळा घोळ समजून घेण्यासाठी आपल्याला आधी टाईम मशीनमध्ये बसून थोडं मागे जावं लागेल. म्हणजे जवळपास 20 वर्ष हा कायदा कसा काम करत होता आणि त्याची खरी ताकद कशात होती हे पाहूया. तर बघा, आधीच्या कायद्यात एक जादूची कांडी होती आणि ती म्हणजे व्यापक सार्वजनिक हित हे शब्द. म्हणजे एका बाजूला अधिकाऱ्याच्या खासगी आयुष्याचा, त्याच्या गोपनीयतेचा हक्क आणि दुसऱ्या बाजूला जनतेचा माहिती मिळवण्याचा हक्क. या दोघांमध्ये एक बॅलन्स, एक समतोल साधला जात होता. खरं तर अनेक कायदेतज्ञ यालाच आर-टी-आयचा आत्मा मानतात. आणि हीच तर खरी किल्ली होती. याच कलमाचा वापर करून अनेक मोठे घोटाळे बाहेर आले. अधिकाऱ्यांची बेहिशेबी मालमत्ता असो किंवा मग नातेवाईकांना दिलेली नोकरी, ही सार्वजनिक हिताची अट भ्रष्टाचारावर एक मोठा वॉचडॉग होती. पण मग 2023 मध्ये एक नवीन कायदा आला, डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा किंवा सोप्या भाषेत DPDP ॲक्ट. आणि त्याने आर-टी-आयच्या या मूळ संरचनेवरच घाव घातला. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात घ्या. हा बदल थेट आर-टी-आय कायदा दुरुस्ती करून नाही झालाय, तर DPDP कायद्याच्या कलम 44(3) द्वारे करण्यात आला. म्हणजे एका कायद्याने दुसऱ्या कायद्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कलमच बदलून टाकलं. आणि हा आहे तो बदल. आधीचं मोठं वाक्य गेलं आणि हे एवढंसं वाक्य आलं. यात सार्वजनिक हित, सार्वजनिक काम हे सगळे महत्त्वाचे शब्द काढून टाकले आहेत. आता फक्त वैयक्तिक माहितीशी संबंधित एवढंच उरलंय. यावर टीका करताना वरिष्ठ वकील वृंदा ग्रोवर यांनी अगदी अचूक शब्दात म्हटलंय, इथे छिन्नीने काम करण्याऐवजी थेट हातोडाच वापरला गेला आहे. आता वैयक्तिक माहिती म्हणजे काय? तर या नवीन कायद्यानुसार त्याची व्याख्या इतकी व्यापक आहे की त्यात जवळजवळ सगळंच येतं. तुमचं माझं नाव, पत्ता, फोन नंबर तर सोडाच, पण अगदी सरकारी अधिकाऱ्याच्या कामाच्या नोंदीसुद्धा यात येऊ शकतात. बरं, मग सार्वजनिक हित हे 2 शब्द काढून टाकल्याने एवढा मोठा वाद का झालाय? याचं उत्तर दडलेलं आहे एका मोठ्या आकड्यात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रचंड भीतीत. हा जो DPDP कायदा आहे तो असं म्हणतो की जर सरकारी कार्यालयांकडून म्हणजे डेटा सांभाळणाऱ्यांकडून लोकांचा वैयक्तिक डेटा लीक झाला किंवा त्यात काही गडबड झाली तर त्यांना तब्बल 250 कोटी रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, 250 कोटी. आता तुम्हीच विचार करा, तुम्ही जर माहिती अधिकारी म्हणजे PIO असाल तर काय कराल? तुमच्या डोक्यावर 250 कोटींच्या दंडाची तलवार लटकत असताना तुम्ही माहिती देण्याची जोखीम घ्याल का? की ती माहिती वैयक्तिक आहे असं सांगून अर्ज फेटाळून लावणं जास्त सोपं आणि सुरक्षित वाटेल? याच गोष्टीला चिलिंग इफेक्ट असं म्हणतात, म्हणजे भीतीने एखादी गोष्ट न करण्याची प्रवृत्ती. आता यावर सरकारचं काय म्हणणं आहे तेही पाहूया. सरकार म्हणतं की हा बदल गोपनीयतेचा हक्क आणि माहितीचा हक्क या 2 मूलभूत हक्कांमध्ये एक सुसंवाद, एक बॅलन्स साधण्यासाठी आवश्यक होता. सरकारचा युक्तिवाद असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेचा हक्क हा मूलभूत हक्क मानला आहे. त्यामुळे त्या निर्णयाशी कायद्यांमध्ये सुसंगतता आणणं गरजेचं होतं. थोडक्यात सरकारच्या दृष्टिकोनातून हा बदल म्हणजे गोपनीयतेच्या हक्काला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आहे. कुणाचीही व्यक्तिगत माहिती सार्वजनिक हिताच्या नावाखाली सहजपणे उघड होऊ नये हा यामागचा उद्देश असल्याचं सांगितलं जातंय. सरकार हेही स्पष्ट करतं की आम्ही पारदर्शकतेचा मार्ग पूर्णपणे बंद केलेला नाही. त्यांच्या मते आर-टी-आय कायद्यात अजूनही एक तरतूद आहे, एक सेफ्टी वॉल्व आहे जो सार्वजनिक हिताचं रक्षण करतो. आणि हे आहे ते कलम 8 अटलीचं जे अजूनही कायद्यात आहे. पण इथेच तर खरा पेच आहे. टीकाकार विचारतात की 250 कोटींच्या दंडाची टांगती तलवार डोक्यावर असताना कोणता माहिती अधिकारी या कलमाचा आधार घेण्याचा धाडस दाखवेल? आणि यामुळेच या एकच कायदेशीर बदलाकडे पाहण्याचे 2 पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन तयार झाले आहेत. एकीकडे हे गोपनीयतेचे संरक्षण करणारा कवच आहे, तर दुसरीकडे हे पारदर्शकतेसाठी एक मोठा धोका आहे. ही स्लाइड बघा. या वादाचा सगळा सार यात आहे. एका बाजूला सरकारचा सुसंवादी समतोलाचा दावा आहे, तर दुसऱ्या बाजूला 250 कोटींच्या दंडाच्या धोक्यामुळे माहिती नाकारली जाण्याची भीती आहे. हा खरंच एक समतोल आहे की मग भ्रष्टाचाराला लपवण्यासाठी तयार केलेली गोपनीयतेची ढाल? यावरच सगळी चर्चा केंद्रित झाली आहे.
आणि आता ही लढाई पोचली आहे थेट सर्वोच्च न्यायालयात. कोर्टाने तुर्तास या बदलावर स्थगिती दिलेली नाही, पण त्यांनी हे प्रकरण एका मोठ्या खंडपीठाकडे पाठवलं आहे. वैयक्तिक माहिती म्हणजे नेमकं काय याची व्याख्या आता न्यायालय ठरवेल. आणि त्याच एका व्याख्येवर आपल्या देशातील पारदर्शकतेचं, ट्रान्सपरन्सीचं भविष्य अवलंबून असणार आहे. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.